आता कुठलं प्रकरण आहे, काय निवेदन दिलं? प्रकरण हे आहे कबाल्याचं, सरपंच अपात्याचं प्रकरण आहे, दूधगावचं. तालुका जिल्हा धाराशिव, दूधगाव तिथलं प्रकरण आहे. कबाला वाटपाच्या रूमा एका व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या नावावर 2007मधून करून घेतलेल्या आहेत. तो आज चालू सरपंच आहे. त्याची पत्नी हे सरपंच आहे आणि तो आज रोजी त्यानं अतिक्रमण करून राहिलेला आहे, हा सिद्ध झालेला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये बी झालेला आहे आणि तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी ह्यांच्या अहवालामध्ये बी स्पष्टीकरण झालेलं आहे की हे अतिक्रमण करून राहत आहेत म्हणून. पण आज 1 वर्षापासून हा प्रकरण इथं पेंडिंग आहे, कारण की ह्यांनी थळदर्शिका नकाशा सादर करण्यासाठी तहसीलदार मॅडमने वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत. गटविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेखच्या त्या अधिकाऱ्यांना, पण आजपर्यंत कुठलाही अहवाल सादर केलेला नाही थळदर्शिका नकाशा. एसडीएम साहेबांकडे सुनावणी झाली, तिथं काय केलं? एसडीएम साहेबांनी सुनावणी झाल्यानंतर तहसीलदार मॅडमना आदेश दिलेत की संबंधितावर कारवाई करून तत्काळ अहवाल सादर करा म्हणून. माहिती अधिकाऱ्यामध्ये सुनावणी झालेली आहे. त्यांनी अहवाल दिलेला आहे तसा की संबंधित अधिकाऱ्यावर रोजनामे ठेवून कारवाई करा म्हणून असं त्यांनी आदेशित केलेलं आहे. पण आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा काहीच झालेलं नाही. कधी आदेशित केलं होतं? करीबन आता ते डिटेल एवढी तारीख तर सांगता येणार नाही, पण 4 महिने झाले असतील. नेमकं ह्याच्यावर कोण दुर्लक्ष करतंय? दुर्लक्ष करतात की खालच्या? नाही, आता तहसीलदार मॅडमच दुर्लक्ष करतात ना. त्यांनी तर तसं जर केलेलं असतं तर आतापर्यंत अहवाल सादर करणं अपेक्षित होतं, कारण की जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत की याचा अहवाल सादर करा म्हणून. पण थळदर्शिका नकाशा आतापर्यंत सादरच होत नाही, कारण ह्यांच्याकडून मूळ संचिका गायब झाली असं सांगते ती, लिखी दिना गेलेत. पण माझ्याकडं असं पत्र दिलेलं आहे 2021ला की मूळ संचिका 155 पानाची आहे म्हणून असं पत्रव्यवहार झालेला आहे. त्यावेळेस माळी साहेब होते, माळी साहेबांनी लिखी दिलेलं आहे आणि त्यावेळेस संचिका होती. एसडीएम साहेबांच्या पत्राला गुमानत नाहीत का? नाही, अधिकाऱ्यांच्या पत्राला गुमानत नाहीत? नाही, आता दोघांच्याही पत्रव्यवहाराला गुमात नाही असंच म्हणावं लागेल ना, कारण की आतापर्यंत कारवाई झालेली नाही. तर ह्याचा अर्थ काय? काय मागणी, काय निवेदन दिलं तुम्ही आता? आता निवेदन दिले की हे 8 दिवसाच्या आतमध्ये कारवाई करावी, सरपंचाला अपात्र करावं, जे काय आहे रीतसर कारवाई करण्यात यावी, हीच आमची भूमिका असेल. कारवाई नाही झाली तर? कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू. 8 दिवसानंतर आमरण उपोषण करू. तुमचं नाव? माझं नाव शेख तय्यब मोहम्मद हनीफ, राहणार दूधगाव, तालुका जिल्हा धाराशिव. सदरील 3/12/2024 रोजी 3/12/2024 रोजी मंडळ अधिकारी तलाठी, विस्तार अधिकारी आणि मोजणी ऑफिसर तिथं आलेले होते, पण त्यांनी त्याला पंचनामा काही करूच दिला नाही. तिथं थळदर्शिका नकाशा तयार करू दिला नाही. त्या सरपंचांच्या पतीने तिथं पंचनामा मी करू देत नाही म्हणून असं त्यानं स्पष्टीकरण तेवढ्यात सांगितलं. त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडं आहे. स्पष्ट बोलतात की मी इथं यूज देत नाही तुम्हाला, ही माझी जागा आहे, असं स्पष्टीकरण करून दिलं. आणि अधिकारी त्याच्यावर काही रिॲक्शन घेणं गेलेत, कारण की संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे. शासनाच्या कामात अडथळा आणला प्रकरणी गुन्हा दाखल करणं हे अपेक्षित होतं, पण असं कुठेच काही घडत नाही. त्यांनी दाब दिला की ह्यांनी माघारी यायचं आणि उगाच पेंडिंग पाडायचं, हे यांचं कर्तव्य चालू आहे.